नमस्कार. तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय व्हेज रोल. शाळा सुरू झाल्यात आणि मुलांच्या डब्याला काय द्यावं हा प्रश्न नेहमीच पडतो. तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी छान असा व्हेज रोल बनवतोय. तर हा व्हेज रोल कसा बनवलाय हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी थोडंसं पनीर घेतलंय आणि पनीरचे या पद्धतीने चौकोनी पीस करून घेतलेत. आता याला आपल्याला मसाले लावून घ्यायचे. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर इथं मी पाव चमचा हळद घेतली आहे. त्यानंतर 1 चमचाभर इथं मी लाल तिखट घेतलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथं मी धण्याची पावडर घेतली आहे. तर हे मसाल्याच्या डब्यातले छोटे चमचे आहेत. त्याचबरोबर इथं अर्धा चमचा मी गरम मसाला घेतला आहे. चवीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडंसं मीठ पनीरमध्ये घालून घेते. त्याचबरोबर 1 चमचा इथं मी घट्ट दही घेतले. तर आता आपण जे मसाले घेतलेत ना तर ते पनीरला व्यवस्थित असे लावून घ्यायचे, म्हणजे पनीर छान असं मॅरिनेट होईल. गॅसवर आता एक कढई ठेवली. कढई व्यवस्थित तापून दिली आणि त्याच्यात 1 वरगळ इथं मी तेल घालून घेतलंय. तेल चांगलं गरम झालं की याच्यात आपल्याला 1 उभा पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर उभ्या पातळ चिरलेला कोबी आणि 1 शिमला मिरची इथं मी उभी चिरून घेतली आहे. ती आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं 2 ते 3 मिनटं आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या शिजून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, या पद्धतीने इथं मी ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या 1 ते 2 मिनटं शिजून घेते. तर 1 ते 2 मिनटानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलंय. आता याच्यात उभा पातळ चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर टोमॅटोच्या मी बिया काढून घेतल्यात आणि बिया काढल्यानंतर त्याचे उभे असे काप करून घेतले होते. तर टोमॅटो शेवटी घालायचा, कारण टोमॅटोचा लगेच गाळा होतो. तर इथं आता मी टोमॅटो घालून पुन्हा एकदा एखादा मिनिट ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या परतून घेते. तर खूप पण हे परतायचं नाही आहे. तर हे बघा, इथं आपल्या ज्या भाज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा मऊ झाल्यात, म्हणजे भाज्या मऊ होतील इतकंच आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्यात. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पनीर घेतलं होतं ज्याला आपण मसाला लावून ठेवला होता, तर ते पनीर आहे ना ते आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे पनीर आपल्याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पनीरमध्ये ना आपण दही घातले तर काय होतं, दह्याचं ना इथं थोडंसं पाणी सुटतं पनीरला. तर आपल्याला ते जे पाणी ना तर ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ही जी भाजी आहे तर ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तर हे बघा, इथं ह्या भाजीतलं जे पाणी सुटलं होतं तर ते पूर्णपणे आटलंय आणि ही भाजी छान अशी कोरडी झाली आहे. तर जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनटामध्येच आपली ही व्हेज भाजी जी आहे तर ही तयार होती. गॅसवर आता 1 तवा ठेवलाय आणि त्याच्यावर थोडंसं मी बटर घालून घेते. तर आता इथं मी 1 चपाती घेतली आहे. तर बटर लावून आपल्याला ही चपाती दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही चपाती बनवतानाच बटर लावून भाजू शकता, पण माझ्याकडे ही रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती होती तर मी त्याचाच रोल बनवते. तर इथं मी ही जी चपाती आहे तर तिला दोन्ही बाजूनी बटर लावून व्यवस्थित असं चांगलं भाजून घेतलंय. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी चपाती आहे तर हिच्यावर आपल्याला थोडंसं मेयोनीज घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो सॉस इथं मी चपातीला लावून घेते. तर दोन्ही छान मिक्स करून पूर्ण चपातीला या पद्धतीने लावून घ्यायचे. जर मुलं तिखट खात असतील तर इथं तुम्ही शेजवान सॉस लावला तरी पण चालेल. आता आपण जी व्हेज भाजी बनवलेली होती तर या पद्धतीने ती
चपातीवर घालून घ्यायची आणि अशी फोल्ड करून घ्यायची. तर इथं मी जो रोल आहे आपल्या चपातीचा व्हेज रोल तर तो बनवला आहे. तर अजून एक रोल मी इथं बनवते. तर रात्रीच्या माझ्या 2 चपात्या शिल्लक होत्या. तर या पद्धतीने मी असे रोल बनवून मुलाला डब्याला दिलेत किंवा आपण नाश्ता म्हणून पण हे रोल खाऊ शकतो. तर हे बघा दुसऱ्या पण चपातीला मी सॉस लावून घेते आणि सेम पहिला जसा रोल बनवला होता त्याच पद्धतीने इथं मी दुसरा पण हा जो आपला व्हेज रोल आहे तर तो बनवून घेते. तर बनवायला अतिशय सोपा आहे आणि पटकन तयार होतो. तर इथं दुसरा पण रोल बनवून तयार झालाय. तर इथं आपला मुलांच्या डब्याला देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी व्हेज रोल बनवून तयार झालाय. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.